तुर्तास भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यायांनी या विषयावर काय म्हटले आपण पाहूयात. ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मनोज जरांगे यांची मागणी आहे आणि या मागणीवरती उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्ष गप्प बसलेत. या मूग घेऊन गप्प बसणाऱ्या तिन्ही पक्षांकडे स्पष्टता मनोज जरांगे मागणार का आणि काँग्रेस पक्ष त्यांनी तर मराठा समाजाची सातत्याने मतपेढी इतकाच उपयोग केला. आज होणारा हा मोर्चा शांततेत आणि ऐतिहासिक होईल याबद्दल शंका नाही, पण हे तीन पक्षाचं समाजामध्ये द्रोह निर्माण करण्याचे जे प्रयत्न आहेत तेही हाणून पाडायला हवेत. मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईतल्या छत्रपती दृश्य आपण पाहतोय. मोठ्या प्रचंड प्रमाणात गर्दी तिकडे जमलेली आहे. काही हजारांसाठी आझाद मैदानात जास्तीत जास्त लाखभराच्या आसपास माणसं मावू शकतात. मात्र तिथे जर का मोठ्या प्रमाणात मराठा समर्थक आले तर व्यवस्थेचा प्रश्न काहीसा तयार होऊ शकतो. अर्थात जरांगे पाटील यांनी ही हमी दिलेली आहे की प्रशासनानं न्याय व्यवस्थेनं दिलेले आदेश ते पाळतील. आज एका दिवसासाठी या उपोषणाची मर्यादा आहे. मात्र परवानगी जरी एक दिवसासाठी असली तरी सुद्धा एक दिवसात हे उपोषण संपणार का, हे आंदोलन थांबणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. किरण ताजणे आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत. किरण,